नमस्कार, मी अर्जुन यादव. सांगली वृत्तवेध न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका या निवडणुकीची रणधुमाळी आता सध्या सुरू आहेत. अनेक राजकीय नेत्यांकडून टीका टिप्पणी सुरू असताना भाजपने फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. महापालिकेच्या एकूण 78 जागेवरती भाजप ही निवडणूक लढवित आहे, तर उर्वरित फक्त 33 जागेवर अजितदादांची राष्ट्रवादी ही लढत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी मिरजेचे लोकप्रिय आमदार व सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आहेत. यांच्याकडून आपण या निवडणुकीसंदर्भात माहिती जाणून घेऊयात. भाऊ, काय सांगाल? नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत. आज 78च्या 78 उमेदवार हे ओरिजिनल भाजप, एकनिष्ठ भाजप, स्वाभिमानी भाजप हे उमेदवार इथे लढत आहेत सगळे. आज जर बघितलं तर बाकीच्या पक्षामध्ये त्यांना 78 उमेदवाराची आकडा गाठण्याची पण त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांना ते उमेदवार मिळाले नाहीत. काही उमेदवार आमच्यातलेच नाराजी उमेदवार, काही ठराविक लोक त्यामध्ये गेले आणि त्यांची उमेदवार त्यांनी फिक्स केलेली आहे. काही लोकांना एक वॉर्डही त्यांचा पुरा पॅनलमध्ये तयार झालेला नाही आहे. त्यामुळं निश्चितच ह्याचे थोडे, त्याचे थोडे, ह्याचे थोडे, त्याचे थोडे करून आता हे पॅनल तयार करायला हे लढायला सुरू केलेले आहे. तर ह्या माध्यमातून आम्हाला सांगायचं की ज्यावेळी ह्यांचं पॅनलच पुरं बनत नाहीत, त्यातच आमचा विजय पहिलाच आमचा झालेला आहे, असं मला म्हणायचं आहे. नक्कीच. आता आपण या सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिरजेतील जवळपास 7 प्रभागातून आपण या ठिकाणी भाजप म्हणून या ठिकाणी लढत आहात. पण यामध्ये मिरजेमध्ये आपला विकास निधी आत्तापर्यंत किती खर्च झालेला आहे? कारण विरोधकाकडून एक वेगळ्याच गोष्टी सांगितल्या जात आहेत. त्या संदर्भात आपण काय सांगाल? विरोधक काय सांगू हा प्रश्न नाही, पण आम्ही प्रॅक्टिकली आणि पारदर्शक कारभार करून आम्ही जनतेसमोर गेलेलो आहोत. आज 7 वॉर्डमध्ये आमचे 27 उमेदवार आमचे भाजपचे हे लढत करत आहेत. आजपर्यंत मला सांगायला खूप आनंद वाटेल की मी प्रत्येक वॉर्डमध्ये आमच्या उमेदवाराला एक पॉम्पलेट छापून दिलं. त्या पॉम्पलेटमध्ये त्या वॉर्डमध्ये किती मी कामं केली ह्याचे प्रिंट केले मी. 10 कोटी, 15 कोटी, 8 कोटी, 20 कोटी ह्याचं प्रिंट केलेलं आहे मी. आणि ते प्रिंट त्यांना माहिती आहे की ह्या वॉर्डमध्ये एवढी कामं झालेली आहेत, असं प्रिंट करून आम्ही घरोघरी दिलेलं आहे. असं जर कोणाला वाटत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवानी अशीच प्रिंट काढून द्यावी. त्यांनी किती कामं केली, त्या वॉर्डमध्ये किती विकास केला, किती पैसा आणला, त्याने लिहून द्यावं. पण एक विकास मुद्द्यावर कुठंतरी निगेटिव्ह पसरून काहीतरी करणं ह्याला अर्थ राहणार नाही. जनता शहाणी झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो, ह्या 19 सालापासून ते 2026 डिसेंबर अखेर आतापर्यंत मी जवळजवळ 174 कोटी 72 लाख 78 हजार रुपये मी शहरात खर्च केलेले आहेत. त्यामध्ये महत्त्वाची जर कामं आपण म्हणली तर आपल्याला मिरज कृष्णाघाट रोड रेल्वे उड्डाण पूल बांधला मी, तो 23 कोटीचा आहे. भाजी मंडई बांधकाम करणं काम चालू आहे, पूर्ण त्याला जवळजवळ आलेलं आहे. ते 13 कोटी आपण दिलेलं आहे त्याला. हजरत खासा मिरासा दर्ग्याचं आपण काम केलं, त्याला आपण 3 कोटी 50 लाख रुपये दिले. मिरज कृष्णाघाट मार्केटेश्वर मंदिराला 4 कोटी आपण दिले. मिरज कृष्णाघाट पूर संरक्षण भिंत बांधण्यासाठी, कारण पूर येतो त्यावेळेला लोकांचे खूप हाल होतात. त्यामुळं आपण घाटावरच्या लोकांचं हाल होऊ नये, जिथून पूर आत येतो तिथं आपण एक भिंत बांधायची ठरली, त्यासाठी 5 कोटी दिलेत. मिरजेचे आराध्यवशी अंबाबाई मंदिर हे पुनर्जीर्णोद्धार करायचं आपल्याला. आता पहिलं ते सिमेंटचं होतं, आता आपण दगडाचं बांधकाम चालू केलं आहे तिथं, त्यासाठी आपण 5 कोटी 14 लाख रुपये दिले. मिरज तालुका क्रीडा संकुल सोयीसाठी 4 कोटी दिलेत. लक्ष्मी मार्केट दुरुस्ती करण्यासाठी 1 कोटी दिले. बालगंधर्व नाटेकर दुरुस्तीसाठी आपण 2 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि गाडवे पेट्रोल पंप ते कृष्णाघाट रोड हा जो मधला रोड आहे, हा ह्यामधून राहिलेला रस्ता आहे आणि तो शहरात करता येत नाही, त्यासाठी 10 कोटी आपण दिलेले आहेत. त्याचं टेंडरही निघालेलं आहे. त्यामुळे हा रस्ताही कंटिन्यू, म्हणजे एवढे पैसे ही मोठी मोठी कामं आपण इथं धरलेले आहेत. आणि ही कामं करत असताना निश्चित मला अभिमान वाटतो की आज मी कुठंतरी 4 वेळा आमदार झालो. विकासाचं माध्यम आपण धरलेलं आहे, कामं दिलेली आहेत, कामं केलेली आहेत, सगळी संपली असा दावा नाही आहे. आणि आम्हाला पुढेही कामं करायची आहेत. म्हणून मी जनतेला आव्हान करेन की आपण भारतीय जनता पार्टीला पॅनल टू पॅनल मतदान करून आपण निवडून द्यावं. भारतीय जनता पार्टीचं कमळाचा झेंडा निश्चित महानगरपालिका फडकणार आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातील देवेंद्रभाऊ असतील, केंद्रातले आमचे आपले मोदी साहेब असतील, यांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून ह्या शहराचा विकास थांबणार नाही. महाराष्ट्र चालणार, तसा आमचा सांगली जिल्हा पण चालणार, ह्या उद्देशाने मी आपल्याला सांगतो. नक्कीच.
या ठिकाणी भाऊंनी आपल्याला संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये केलेल्या कामांची यादी आणि किती रक्कम खर्च केली याबद्दल त्यांनी माहिती दिली. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे हा काँग्रेसचा, हा राष्ट्रवादीचा नगरसेवक अशी कोणतीही हे न करता त्यांनी प्रत्येक वॉर्डामध्ये आणि प्रत्येक प्रभागामध्ये तितकी रक्कम देऊन विकास काम करण्याचा त्यांनी मानस धरलेला होता. आणि त्याच हिशोबावर आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीनं सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमध्ये केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर सदरची निवडणूक लढविली जात आहे. मी अर्जुन यादव, सांगली, मिरज.